ती नुसतं घर सांभाळत नसते, तर घराचं घरपणही टिकवत असते. असंच घराचं घरपण सांभाळणाऱ्या सुनेला मिळेल का लेकीचा सन्मान? कोकणातल्या माहेरवाशिणीची एक गोड कौटुंबिक कथा ऐका शब्दफुलेच्या 98व्या भागात. शब्दफुले बाय सुजाता. कथा काव्य आणि नाट्यमय मनोरंजन ऑडिओ स्वरूपात. मित्रांनो, आज जी मी गोष्ट सांगणार आहे ही गोष्ट आहे चैत्र महिन्यातल्या वसंत ऋतूत येणाऱ्या चैत्र गौरीच्या हळदी कुंकवाची. आवडली तर नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर सांगा. आणि तुम्हाला अशाच गोष्टी ऐकायच्या असतील तर शब्दफुले चॅनल सबस्क्राईब करा. जे पहिल्यांदाच या चॅनलवर आलेत त्यांनी नक्की हे चॅनल सबस्क्राईब करावं ही नम्र विनंती. महाराष्ट्रात चैत्र महिन्यात शुक्ल पक्षात चैत्र शुक्ल तृतीयेपासून गौरी आपल्या माहेरी येते अशी आख्यायिका आहे. देवीला झोपाळ्यात बसवून संपूर्ण महिनाभर म्हणजेच वैशाख शुक्ल तृतीया अर्थात अक्षय तृतीयेपर्यंत गौरीची स्थापना करून पूजा केली जाते. या महिन्याभरात कोणत्याही एका दिवशी हळदी कुंकू केलं जातं. त्यानिमित्ताने घरच्या लेकीला माहेरी बोलवून तिचं खूप कोड कौतुक केलं जातं. कोकणात तर घरी आलेल्या सुवासिनी आणि कुमारिकेचे पाय धुवून त्यांच्या हातावर चंदनाचे लेप लावतात. त्यांची भिजवलेले हरभरे आणि फळांनी ओटी भरतात. कैरीचं पन्ह, कैरी घालून वाटलेली हरभऱ्याची डाळ खायला देतात. गौरीचं माहेर असं गाणंही म्हणतात. ही पद्धत आहे कोकणातली. चैत्र महिन्यात साजरा केला जाणारा हा एक धार्मिक आणि पारंपरिक सोहळा आहे. महाराष्ट्राव्यतिरिक्त भारतात चैत्रगौर अन्यत्र प्रांतात उदाहरणार्थ कर्नाटक, राजस्थान या ठिकाणीही साजरी केली जाते. कथा माहेर वाशिण. लेखन राधिका सचिन आठले. आवाज सुजाता. चैत्रातल्या वसंताची पालवी अख्ख्या तनामनाला व्यापून टाकणारी होती. नुकताच बहरू लागलेला बहावा डोळ्याला आणि मनाला आनंद देणारा होता. कैऱ्यांनी लगडलेली आंब्याची झाडं, लाल धम्मक झालेले रातांबे मनाची व पोटाची क्षुधा वाढवत होते. अशा चौफेर वृक्षछायेत रमलेलं एक गाव. त्या गावातील सिंधू आजी आणि अण्णांच्या कौलारू टुमदार घरात आज वेगळीच लगबग चालली होती. केशवा, अरे केशवा, माधवा, अरे कुठे आहेस रे बाबा? दोघे कुठे गायब होतात कोणास ठाऊक. चिमे, चिमे, जरा शोधून आण ग दोघांना. ओटीवरच्या दारातून बाहेर बघत सिंधू आजी बोलत होत्या. हो आजी, आता आणते. असं म्हणत 6 वर्षाची छोटी चिमा धावतच बाहेर गेली. सासूबाई, अहो कशाला जीवाची तगमग चालवली? वंस काही येणार नाही तो. सिंधू आजींची सून मेधा त्यांची हालचाल टिपून बाहेर येत म्हणाली. मेधे, अगो त्यात आलीये ना माहेरवाशीण, ती कितीतरी श्रीमंत आहे. तरी आलीच की ग आपल्याकडे. आज दुपारच्या गाडीने येईल बघ आपली आरती. सिंधू आजी मेधाला समजावत आणि आत आलेल्या चैत्र गौरीकडे बोट दाखवत म्हणाल्या. तोपर्यंत मघाशी तुरुतुरु धावत गेलेली चिमा पुन्हा तशीच धावत येत आजीला म्हणाली, आप्पा आणि माधव दादा कुठेच नाही दिसला ग. असं म्हणत पुढे ओठ काढून ती रडायला सुरुवात करणार इतक्यात सिंधू आजीला ते दोघं आलेले दिसले. दोघांच्याही डोक्यावर टोपल्या होत्या. कुठे होतात रे इतका वेळ? आणि हे टोपलीतून काय आणलं? आजीने त्यांना प्रश्न विचारला. आजी, अगं खूर चाफ्याची फुलं आणि कैऱ्या आणल्यात. आईनेच पाठवलं होतं आम्हाला. उद्या हळदी कुंकू आहे ना आपल्याकडे. नुकताच मुंज झालेल्या माधवाने आपली शेंडी हलवत उत्तर दिलं. काय गो मेधे, मला न विचारताच ठरवलंस? सिंधू आजी मेधाला रागे भरत म्हणाल्या. सासूबाई, अहो उद्याचा एकच दिवस राहिलाय. परवा अक्षय तृतीया, मग कधी करणार हळदी कुंकू? मेधा सासूबाईंना म्हणाली. म्हणजे या वर्षी पण आरती येणार नाही काय गो?
सिंधू आजी डोळ्यात पाणी आणत म्हणाल्या, सासूबाई, अहो अशा रडू नका हो. मी मन्याच्या दुकानावर जाऊन फोन करते हा आरती वंसना. त्यांना लेकीच्या आठवणीत रडताना पाहून मेधा म्हणाली, त्याची काही गरज नाही. अंगणातून ओटीवर येत अण्णा मोठ्याने बोलले, आत्ताच मी फोन करून आलो जावई बापूंना. तेव्हा आरती बोलली. इंग्रजीत काहीतरी शिकवत होती मला. शेवटी मन्याने मला सांगितलं ती काय बोलते ते. ती म्हणाली, या हळदी कुंकू वगैरे कार्यक्रमात मला काहीही रस नाही. तुमचं तुम्ही उरकून घ्या. सुनबाई म्हणते तेच खरं गो सिंधू. श्रीमंत झाली ती आता. मग इकडे आली तर तिच्या प्रतिष्ठेला शोभणार नाही. आता वाट पाहू नका त्यांची. अण्णा सिंधू आजीवर गरजत म्हणाले. सिंधू आजीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. माधवाच्या मुंजीलाही अगदी मुहूर्ताला येऊन गेली ती. आता या वर्षीही चैत्रातली माहेरवाशिणीची ओटी भरायची तशीच राहणार हो. असो, जिथे आहे तिथे सुखी असो. सिंधू आजी उत्तरली आणि पदराने डोळे पुसत आत निघून गेली. मामंजी, घेऊ ना हो करून हळदी कुंकू उद्या? मेधाने हळूच अण्णांना विचारलं. हो, करून घे तू. सिंधूस मी समजावतो, अण्णांनी मेधाला सांगितलं. आम्ही पण येणार हो पन पिण्यास. शेजारच्या घरातील भाऊ काका अंगणात येत म्हणाले, अय्या भाऊ काका, या की, त्यात काय. मेधा त्यांना आत बोलवत म्हणाली, ते पन्याचं उद्या बघू. आता मला आणि अण्णाला घोट घोट चहा आण. ते पुन्हा मेधाकडे पाहत म्हणाले, चहाशिवाय कसं पाठवेन तुम्हाला भाऊ काका, आत्ता आणते. ती म्हणाली आणि आत गेली. काय रे अण्णा, आरतीस फोन करायस गेला होतास म्हणे, येणार आहे ना ती? भाऊ ओटीवरच्या झोपाळ्यावर अण्णांच्या शेजारी बसत म्हणाले, वड्डम झालीये रे ती भाऊ. आता कसली येते इकडे. तिला कशात रस नाही म्हणाली, उरकून घ्या म्हणाली. तुला सांगतो भाऊ, या पोरीला शिकायचं म्हणून मी मोठ्या भावाकडून कर्ज घेतलं होतं रे. अरे दरवर्षी चैत्राच्या हळदी कुंकवाला तिला नवीन फ्रॉक हवा असे, तेव्हा सिंधू आणि मी वर्षभर मुकुंदालाही काही घेत नसू. त्याचे 2 शर्ट आणि 2 पॅन्ट होत्या फक्त. नाही रे केला कधी मुलगा आणि मुलीमध्ये भेदभाव. आणि आताही यात इंटरेस्ट नाही असं काहीतरी इंग्रजीत बोलून दाखवते आम्हास. अण्णांचा रागातही हळवा झालेला सूर भाऊंच्या कानांना कळत होता. अण्णा, नका ना त्रास करून घेऊ. मग तुमची डोकेदुखी वर डोकं काढते की नाही. हा घ्या चहा. मेधा दोघांच्या हातात कपबशी देत म्हणाली आणि आत निघून गेली. इतक्यात मागच्या परसातून चिमा धावत अण्णांकडे आली. आजोबा, हे बघा, मी चाफ्याच्या फुलांचे घोडे बनवलेत. किती छान आहेत ना? होय गो चिमणे, छान केलेस बरं. अण्णांनी तिला मांडीवर घेत म्हणलं, आजोबा, आजी का रडतेय? चिमाच्या प्रश्नांची सरबराई सुरू झाली. अगो, तिला आठवण येते तिच्या मुलीची, म्हणजे तुझ्या आरती आत्याची. तू तुझ्या मामाकडे जातेस तेव्हा तुझ्या आईला पण येते ना तुझी आठवण, तशीच. पण मलाही येतेच की आईची आठवण. मग आरती आत्याला नाही येत का आजीची आठवण? हाच फरक आहे गो, मोठं आणि लहान असण्यात. तुला नाही कळायचं, लहान आहेस तू अजून. हे बोलताना अण्णांच्या डोळ्यात पाणी आलं. मग आजी म्हणतीये माहेर वाशिणीची ओटी राहणार आता. ते काय आजोबा? चिमे, आपल्याकडे चैत्र गौर आलीये की नाही? ती दरवर्षी माहेरी म्हणून आपल्याकडे येते. मग तिचं कौतुक करायचं म्हणून आपण तिला वेगळं डोलाऱ्यात बसवतो. तिला रोज छान हार करून घालतो. रोज तिच्यासाठी गोडधोड नैवेद्य करतो, हो की नाही? मग ती जेव्हा आपल्या घरी जाते, तिची आपण ओटी भरतो, तिला छान साडी वगैरे देतो. तसंच आजीला आत्याचे लाड करावेसे वाटतात.
आणि तिचीही ओटी भरावीशी वाटते. ती आई आहे ना तुझ्या आत्याची. पण पण आपण का साडी द्यायची देवीला, आणि ती कुठे नेसते ती? चिमाराणी, अगो वर्षभर ती देवी रूपी आई आपल्या सगळ्यांची काळजी घेत असते, आपला सांभाळ करत असते. मग तिच्या नावे आपण एक साडी द्यायला काय हरकत आहे? देव हा भावाचा भुकेला असतो बाळा, त्याला सगळं दिसत असतं. तुम्ही त्याचं किती भक्तिभावाने करताय त्यावर तो समाधानी असतो. मग आजोबा, माझी आई तीही सगळ्यांची काळजी घेते कायम, सगळ्यांना जपते, आपल्या सगळ्यांना छान छान खाऊ करून देते. मग तिची आपण माहेर वाशीण म्हणून ओटी का भरत नाही? त्या चिमुकलीचा साधा सोपा प्रश्न अण्णांना, भाऊंना अन माझघरातून तिचं बोलणं ऐकणाऱ्या सिंधू आजीलाही गहन विचारात टाकणारा होता. मित्रांनो, तुम्ही शब्दफुले पॉडकास्ट ऐकता आहात, चांगला प्रतिसाद देत आहात. जिओ सावन, गाना.com, स्पॉटीफाय, ॲपल पॉडकास्ट, यूट्यूब या सगळ्या ठिकाणी तुम्ही ऐकत आहात. पण तुमच्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोचू द्या. त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमची प्रतिक्रिया मला द्या. शब्दफुले चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या आवडत्या कोणत्याही म्युझिक प्लॅटफॉर्मवर किंवा पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर शब्दफुले हा पॉडकास्ट फॉलो करा. स्पॉटीफाय, ॲपल पॉडकास्ट या ठिकाणी 5 स्टार रेटिंग देऊन मला प्रोत्साहन द्या. सुजाता_ शब्दफुले हे माझं इंस्टाग्राम पेज फॉलो करा. शब्दफुले या फेसबुक पेजला लाईक करा. DM करून तुमची प्रतिक्रिया कळवा. त्याचप्रकारे शब्दफुले@gmail.com ह्या ईमेलवर तुम्ही तुमचा प्रतिसाद किंवा तुमचं स्वतःचं साहित्य मला पाठवू शकता. ह्या सर्व लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहेत. अय्या मेधा, छान सजवलीये हो गौरीला. हळदी कुंकवाला आलेल्या बायका तिला म्हणत होत्या. पणही एकदम मस्त झालंय हो, अगदी सिंधू काकूंच्या हातची जशी चव असते तसंच. दुसरी एक जण म्हणाली, मेधा, मला जरा आंबा डाळ जास्तच दे गो. आमच्या माणिकला डोहाळे लागलेत आणि तुझ्या हातची आंबा डाळ तिला फारच आवडते. हो मालूताई, अजून देते आंबा डाळ. पण तुम्ही माणिकला घेऊनच का नाही आलात? सारख्या उलट्या चालू आहेत ना, म्हणून नाही आणली. अच्छा, मोरावळा पण देते हो तिला. पण आली असती तर सासूबाईंनी माहेरवाशिणीची ओटी भरली असती तिची. आरतीवंश नाही आल्यात म्हणून नाराज आहेत त्या. तेवढंच बरं वाटलं असतं त्यांना. माहेरवाशिणीची ओटी तर भरणारच आहे मी आज. सिंधू आजी ओटीचं ताम्हण घेऊन बाहेर येत गरजल्या. अहो पण सिंधू आजी, कोणीच नाही आलीये की ओ माहेरवाशीण. ही बघ, माझ्या घरात वावरणारी लक्ष्मी. आज मी हिचीच माहेरवाशीण म्हणून ओटी भरणार आहे. सिंधू आजी मेधाजवळ येत म्हणाल्या. अन ते ऐकताच मेधाच्या डोळ्यात पाणी तरळलं. होय बाळ, अगो सून असलीस म्हणून काय झालं? सगळ्या घराची, आमची, मुलीसारखीच तर काळजी घेतेस. जशी ही देवी आपली काळजी घेते अगदी तशीच. मला, अण्णांना अगदी आई वडिलांच्या ठाई लेखतेस. आमची ही मुलांसारखी आजारपणं काढतेस. त्यामुळे आजपासून आपल्या घरची माहेर वाशिणीची ओटी ही मुलीसोबतच सुनेचीही भरली जाईल. सासूबाई, अहो तुम्ही आणि अण्णांनी मला या घरात आल्याक्षणी आपलंसं केलं. मला सांभाळलं. माझी आजारपणं, दुखणी, खुपणी अगदी लेक असल्यासारखी काढलीत. मग मी केलं तर त्यात नवलते काय? मेधा डोळ्यात पाणी आणून म्हणाली. मेधे, अगो हाच संसार असतो एकमेकांना सांभाळायचा. पण सून ही नेहमीच दुर्लक्षित असते गो. तिला ना धड माहेरी मान ना सासरी. असो, बस इथे पाटावर. असं म्हणत त्यांनी मेधाला पाटावर बसवलं आणि तिची ओटी भरली. मेधाच्या डोळ्यात आनंदाश्रू बरसत होते. आज देवी ही कृतकृत्य झाली असावी. तिथे जमलेल्या सर्वांनीच सुनेला माहेरवाशिणीचा मान देण्याचा मनोमन निश्चय केला. आगळं वेगळं चैत्र गौरीचं हळदी कुंकू आज थाटात पार पडलं. कथा
माहेर वाशिण. लेखन राधिका सचिन आठले. आवाज सुजाता. या कथेवरून मला काही काव्यपंक्ती आठवत आहेत. ती टिकवते घरपण. ती नुसतं घर नाही सांभाळत, ती टिकवते घरपण. ती नुसती चूल नाही सांभाळत, तर चुलीचं बनते सरपण. अन उसवलेल्या नात्यांना कुशलतेने घालते शिवण. ती नुसतं घर नाही सांभाळत, ती टिकवते घरपण. कवयित्री वर्षा पवार तावडे. याच विषयावर एखादं पुस्तक तुम्हाला वाचायचं असेल तर एक सुंदर पुस्तकालय, हाऊसवाईफ नव्हे होममेकर. लेखन मोहिनी मेढेकर. संपर्क डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. मित्रांनो, कथा आवडली असेल तर लगेच लाईक करा. शब्दफुले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तुम्ही कोणतंही गाण्याचं ॲप, म्युझिक ॲप वापरत असाल, उदाहरणार्थ गाना.com, स्पॉटीफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, ॲमेझॉन म्युझिक, विंक म्युझिक, स्टोरीटेल मराठी, ऑडिबल, हंगामा अशा विविध प्रकारच्या ॲपवर शब्दफुले नक्की फॉलो करा आणि स्टार रेटिंग्स देऊन मला प्रोत्साहन द्या, ही नम्र विनंती. आजचा एपिसोड ऐकल्याबद्दल आपलं मनापासून आभार. तर अशा या मनाला स्पर्श करणाऱ्या कथेबरोबरच मी सुजाता आपला तुर्तास निरोप घेते. पुन्हा भेटू एका नव्या कथेसह. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद.